त्यांनी हात लावला. सिन्नर आपल्या पूर्वीच्या काळात इथं बोर्ड नव्हतं. 10वी 11वी पूर्वी 11वी होती. 11वीच्या परीक्षेला आपले सोनांब कोणांब सोनारी आरसुलट पार धोंडा रावंडीवाडी या ठिकाणापासून जे काही विद्यार्थी सिन्नरला जायचे तिथं काही ज्यांची परिस्थिती असायची ते रूम घ्यायचे, ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी पायी चालत जायचं, परत पायी घरी यायचं. परंतु मला आठवतं बरेचसे त्यांचे माजी विद्यार्थी सांगतात की सिन्नरला सर राहत असल्यामुळं 5-25 विद्यार्थी किंवा 10-5 विद्यार्थी जसे जसे सुविधा नसेल त्यांना ते विद्यार्थी सरांकडं जेवणासह राहण्यासह 10 दिवस ते परीक्षा कालावधीमध्ये मुक्कामी राहायचे, जेवण त्यांचे असायचे. या सर्व काळामध्ये मॅडमने जी काही साथ दिली सरांना, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, ती खरोखरच पूर्वी त्याला सुविधा नसल्याला सुविधा करून देणं एवढं सोपं नाही. आज आपण जर रस्त्याने चालला एखादा पाहुणा पाणी पी म्हणत नाही किंवा एखादा म्हटलं पाणी तर पुढचं घर पाहिजे. पण त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर पुस्तक वया काय जी मदत असेल ती सर्व सरांनी केली. सर्व वर्षभराच्या कामामध्ये त्यांचे जे काही 26 जानेवारी मलाही फार आठवते. 1 महिनाभर त्यांची हलगी आणि एखादं गाणं बसवायचा कार्यक्रम 26 जानेवारीसाठी स्टेजवरती कार्यक्रम साजरा करायचा. त्या कार्यक्रमासाठी एखादं गाणं निवडायचं, मुलींचं एक गाणं, मुलांचं एक गाणं, असं हलगीवर आणि ते विविध ज्याला पंचरंगी कवायचे सारखे वेगवेगळे त्यांच्या आयडिया असायच्या, त्या आयडिया त्या ठिकाणी वापरायच्या. एवढंच नाही, गाणं नाही सापडलं तर एक कागद सतत हातामध्ये असायचं, पेन हातामध्ये असायचं, ते काहीतरी इतके म्हणजे शीघ्र कवी होते. शैक्षणिक सामाजिक असं कुठलं तरी नाटक बसवायचे, ते स्टेजवरती सादर करायचे. एखादं गाणं बसवायचे, ते स्टेजवरती सादर करायचे. असं करता करता त्यांच्या हजारो कविता तयार आहेत. फक्त बॅडलक असं आमची नेहमी चर्चा व्हायची की या कवितांचा संग्रह आपण प्रकाशित करूया. मध्यंतरी त्यांचे 1-2 मित्र दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरोबर असायचे. त्यांनी त्यांची साथ सोडली, म्हणजे ते निघून गेले. आणि त्या काळामध्ये सरांची थोडीशी मानसिक स्थिती म्हणजे काय म्हणतो आपण, मनस्वास्थ्य बिघडलं. आमची चर्चा झाली. म्हटलं काही घाबरू नका सर, काही होत नाही. मग त्यांना बाकीचं म्हणजे सोरायसिस वगैरे, म्हटलं तसं काही नसतं. BP वगैरे, म्हटलं त्याची काळजी करू नका, वेळेवर फक्त जेवण आणि गोळ्या वगैरे घेतल्या तर तुमचं सर्व ठीक होईल. मग आम्ही त्यांना आनंदी बनवण्यासाठी गेल्या 8-9 वर्षापूर्वी आपल्या सोनांबे गावातच भैरवनाथ मंदिरामध्ये 74 वर्षाचे नव्हते झाले, परंतु त्यांना सांगितलं आपण आयडिया करूया. तुम्ही 74 वर्षाचे झाले आणि 74 साजरी केली. सर्व कुटुंब या ठिकाणी हजर झालं. त्यांचे सर्व माजी विद्यार्थी बोलवले आणि सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत भैरवनाथ मंदिरामध्ये कार्यक्रम घ्यायचा. ते खुश झाले. तिथून पुढे ते म्हटले मला बरं वाटते, मला अजून बरं वाटत. आता त्या महिन्यात, मागच्या महिन्यामध्ये सर म्हटलं, सर आपल्याला 84 किंवा सहस्त्रलिंग दर्शन हा एक कार्यक्रम आपल्याला साजरा करायचा आहे, म्हणून करूया. पण अजून वेळ म्हटलं मागच्या सारखंच आपण अगोदर करतो, म्हणजे आपल्याला पुढं वेळ मिळतो ना मिळतो किंवा तब्येत आपली कशी असेल सांगता येत नाही. शिक्षक बांधवाविषयी कधीही त्यांनी अपशब्द वापरला नाही. एवढंच नाही, कधी भांडण वगैरे कधी होताना दिसलं नाही.
उलट ते समजून घ्यायचं, एखादा रागावला तर तू जाय, थोड्या वेळाने ते स्वतःच जायचे, लहान असो मोठा असो. त्यांनी एकच हेडमास्टरला कधी घाबरले नाही. म्हणजे घाबरले नाही म्हणजे ते डांबीस वागले असं नाही मला, की त्यांच्या बरोबर बोलताना तात्विक थोडेसे त्याला पण तत्वाचं शब्द ते वापरत असत. काही मुख्याध्यापकांना त्यांचा तसा रागही आला असेल, कारण खरं बोलल्यावर कोणालाही राग येतो म्हणून त्या ठिकाणी. परंतु शेवट मात्र त्यांना ते पटवून दिल्याशिवाय ते कधी थांबले नाही. म्हणजे हे बरोबरच आहे ना, असंच घडलं पाहिजे, या प्रकारे त्यांचा सतत स्वभाव राहिला. म्हणण्यासारखं गेल्या 50 वर्षापासून किंवा मी साधारणतः 81 वर्ष